श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो आपण प्रथम सोपान अभ्यासत आहोत, सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 307. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये अयोध्येमधून आता ही मंगल वरात कशा पद्धतीने बाहेर पडत आहे याचं चिंतन अभ्यासलं. राजा दशरथाने वसिष्ठ गुरूंच्या आज्ञेवरून भरतांच्या द्वारे आपली अश्वशाळा, आपली गजशाळा आणि त्याचबरोबर आपले वेगवेगळे रथ, इतर वेगवेगळी साधनं यांना अत्यंत सुशोभित करून त्यावर प्रत्येकाच्या अधिकारानुसार त्याला आसन देत एक अत्यंत सुव्यवस्था करून जनकपूरच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे. या प्रदीर्घ असलेल्या प्रवासामध्ये लोकांची कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी विविध खाद्यपदार्थ, विविध वस्त्र, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू याची भरपूर रेलचेल आणि त्याचबरोबर लोकांचं रंजन करण्यासाठी, वेगवेगळे खेळ दाखवण्यासाठी असलेले विदूषक, अशा सर्व दृष्टीने परिपूर्ण अशी ही वरात घेऊन सुमंत्रांनी दिलेल्या 2 रथांवरती, त्यातील एका रथावर राजसी सामान चढवून तर दुसऱ्या रथावरती स्वतः आपले राजगुरू वसिष्ठ यांच्या समवेत स्थानापन्न होऊन आपल्या हृदयामध्ये महादेवाचं, पार्वतीजींचं, सद्गुरूंचं आणि गणेशाचं स्मरण करून राजा दशरथ जनकपूरच्या दिशेने निघालेले आहेत. अशा या अत्यंत मंगलमय वरातीमध्ये या राजमहालाच्या बाहेर उभे असलेली ही दुतर्फा गर्दी, या सर्व अयोध्यावासियांनी जय जयकार करून या वरातीला निरोप द्यायला सुरुवात केलाय. गोस्वामीजी म्हणतात की एकच त्यावेळेला कोलाहल झालेला आहे. हत्तींचा, रथांचा हा वेगवेगळा आवाज आणि त्याचमध्ये अयोध्यावासियांचा चालू असलेला हा जय जयकार, यामुळं वातावरणामध्ये एक विलक्षण आनंद, उत्साह भरून राहिला आहे. अशी ही वरात आता अयोध्येच्या बाहेर पडलेली आहे आणि तिथून गोस्वामीजी आम्हाला पुढील चिंतन सांगू लागतात. बनईन बरनत बनी बराता, हो ही सगुन सुंदर शुभदाता, चाराचा शुभाम दिसिलेई, मनहु सकल मंगल कहि देई, दाहिन काग सुखेत सुहावा, नकुल दरसु सब काहू पावा, सानुकूल बह त्रिभिद भयारी, सघट सबाल आव बरनारी, लोवा फिरी फिरी दरसु देखावा, सुरभि सन्मुख शिशु ही पियावा, मृगमाला फिरी दाहिनी आई, मंगल गण जनु दीन्ही देखाई, क्षेम करी कह क्षेम विशेषी, श्यामा बाम सुतरू पर देखी, सन्मुख आय उदधी अरुमीना, कर पुस्तक दुई विप्र प्रबीना, मंगलमय कल्याणमय अभिमत फलदातार,
जनु सब साचे हो नहीं त, भय सगुन एक बार सियावर। रामचंद्र प्रिय हो। गोस्वामीजी अत्यंत मुक्त हस्ताने या मंगलमय वरातीचं वर्णन आपल्या समोर ठेवत आहेत. सज्जनो, ही प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाची, हे सर्व असलेल्या अयोध्यावासियांच्या मंगलोत्सवाची वरात आहे. त्यामध्ये असलेला हा आनंद, त्यामध्ये असलेली ही प्रसन्नता, हे संत देखील आम्हाला अत्यंत विस्तारपूर्वक सांगण्याचं कारण असं की जीवनामध्ये आमची देखील हरवलेली प्रसन्नता, आमच्या जीवनातला हरवलेला आनंद देखील आम्ही काही क्षण या अत्यंत सुंदर अशा अयोध्यावासियांच्या दर्शनाने प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्याकडे देखील बघा, एखाद्या लग्नाच्या फोटोचा अल्बम जर कोणी दाखवायला घेतला की सर्वजण अत्यंत उत्साहाने त्याला पाहू लागतात. त्यामध्ये करण्यात आलेली वेगवेगळ्या प्रकारची या रोषणाईची व्यवस्था म्हणा, लोकांनी परिधान केलेले सुंदर सुंदर कपडे म्हणा, त्यामध्ये असलेले अत्यंत गोड गोड स्मृती म्हणा, लोकांनी साजरा केलेला आनंदोत्सव म्हणा, त्या फोटोंना पाहिल्यामुळे देखील आमच्या मनामध्ये एक प्रकारचा आम्हाला एक सुंदर अनुभव खूप वर्षानंतर देखील प्राप्त करण्याची संधी या गतकाळाच्या स्मृतींमध्ये ठेवलेली असते. इथं तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाचा हा मंगलोत्सव आहे. गोस्वामीजी लिहितायत की या मंगल वरातीचं आपण वर्णन तरी कसं करावं. बनईन बरनत बनी बराता, हो ही सगुन सुंदर शुभदाता. ही अशी मंगलमय वरात सजलेली आहे की ज्याचं वर्णन करणं शक्य नाही. आणि ही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाची वरात आहे. आणि त्यामुळं स्वाभाविकच या मंगलमय वरातीला आजूबाजूला अत्यंत सुंदर असे शुभदायक शकून होत आहेत. आपण काही दोह्यांच्या पूर्वी बघितलं की केवळ रिकामे रथ देखील बाहेर येत असताना ज्या ज्या अयोध्यावासियांनी त्या वाहनांचं जरी दर्शन घेतलं तरी देखील त्यांच्या असलेल्या अडलेल्या कामांमध्ये त्यांना गती प्राप्त झाल्याचं त्यांचा स्वतःचा अनुभव आला. अशा या सुंदर वरातीला या सुंदर शुभदायक शकुनांनी जणू काही घेरलंच होतं. गोस्वामीजींनी या सुंदर वरातीला कुठल्या प्रकारच्या शुभ शकुनांचं दर्शन झालेलं आहे ह्याची एक यादी आपल्याला इथं दिलेली आहे. एकूण 12 शुभ शकून या दोह्यामध्ये आम्हाला गोस्वामीजी सांगत आहेत. या 12 शुभ शकुनांच्या आधाराने सर्व जणू काही या विश्वाचं मांगल्यच या मंगलमय वरातीमध्ये कसं सामावलं गेलं होतं याचंच विस्तारपूर्वक वर्णन गोस्वामीजी आमच्या समोर ठेवत आहेत. सज्जनो, आपल्या आयुष्यामध्ये देखील या शकुनांचा विचार हा आपल्याला आजच्या 21व्या शतकामध्ये देखील बऱ्याचदा मनामध्ये रुंजी घालत असतो. एक शुभ शकून आहेत आणि त्याचबरोबर एक अपशकून देखील आहेत जे आम्हाला अवतीभोवती सतत आम्ही बघताना शोधत असतो. आजच्या काळातील अनेक सुशिक्षित मंडळींना समोरून जर मांजर आडवी गेली तर लगेच 2 पावलं मागे जाण्याची इच्छा होते की आता आपण ज्या कामासाठी चाललेलो आहोत ते काम आता निश्चितपणे बिघडणार, असा त्यांच्या मनामध्ये एक समज निर्माण होतो. अशा वेगवेगळ्या शकुनांची आपण वारंवार आजच्याही काळात समाजामध्ये अवस्था बघत असतो. अनेकदा एखादी गोष्ट सांगत असताना जर कोणी शिंकलं तर लगेच आपण सत्य आहे असं म्हणून त्या गोष्टीला अनुमोदन करतो. शिंकण्याच्या या शकुनावरून अयोध्या कांडामध्ये जेव्हा भरतजी चित्रकूटच्या दिशेने चाललेले असतात तेव्हा निषाद राजा भरताला एक प्रकारे आपल्या मनात गैरसमज करून भरत हा रामावरती आक्रमण करायला चाललेला आहे
असा मनात विचार करू लागतो. आणि त्यावेळेला निषाद राजा आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या सैन्याला तयार करत असतानाच तिथं एका अनुभवी म्हाताऱ्या माणसाला शिंक येते. आणि यावरती तो म्हणतो की ह्याचा अर्थ असा आहे की निषाद राजा, आक्रमण करण्याच्या आधी एकदा भरताला जाऊन तू भेट, त्याच्याशी वस्तुस्थितीची तू चर्चा कर. म्हणजे गोस्वामीजींनी दूरदृष्टीने जे आजच्याही काळामध्ये आम्ही सर्वजण अनुभवत असतो त्या गोष्टींचा विचार रामायणामध्ये किती सूक्ष्म पद्धतीने केलेला आहे हो. आणि इथं तर विशेषत्वाने अशा व्यक्तींना ज्यांची या अशा शुभशकून आणि अपशकून अशा गोष्टींवरती दृढ श्रद्धा आहे, अशा लोकांसाठी तर एक खूप मोठी चिंतनीय यादीच जणू काही गोस्वामीजींनी आम्हाला दिलेली आहे. कुठल्या 12 गोष्टी या शुभशकुनांमध्ये येतात. इथं गोस्वामीजींनी सुंदर शब्द वापरलाय, हो ही सगुण सुंदर शुभदाता. सुंदर हा शब्द जरी ते शुभदायक असले तरी त्यामागं लावण्यामध्ये एक विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण चाललेला आहात आणि जर एखादी प्रेत यात्रा दिसली तर त्या कामामध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. परंतु यामध्ये गंमत अशी आहे की जरी तो शुभदायक सूचक शकून जरी मानला तरी तो सुंदर नाही आहे. कारण प्रेत यात्रा ही कोणाची तरी दुःखाचीच जणू काही चाललेली अंतिम यात्रा असते. त्यामुळे इथं गोस्वामीजींनी हो ही सगुण सुंदर, ते सर्व शगुन असे होते की ज्यांना पाहताना आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होईल. ही त्याच्या मागची एक अत्यंत छोटीशी मेख पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे. मग गोस्वामीजी आम्हाला या 12 शकुनांची चर्चा या चौपायांमधून सांगू लागतात. पहिला शकुन आहे, चारा चाशु बाम दिसिलेई, मनहु सकल मंगल कही देई. नीळकंठ पक्षी या वरातीच्या डाव्या बाजूला चारा घेत होता. जणू काही संपूर्ण मंगलाची सूचना या नीळकंठ पक्षाच्या या डाव्या बाजूला चारा घेण्याच्या आधाराने वरातीला प्राप्त होत होती. दुसरा शुभ शकुन आहे की आपल्याकडे कावळ्याचं दर्शन हे तसं विशेष शुभ मानलं जात नाही, परंतु या वरातीच्या उजव्या बाजूला एका अत्यंत सुंदर अशा शेतामध्ये जे अन्नधान्याने परिपूर्ण आहे, जे अत्यंत उत्तम पद्धतीने पिकलेलं आहे, त्याला सुखेत असा शब्द गोस्वामीजींनी वापरलेला आहे. अशा अत्यंत समृद्ध शेतामध्ये उजव्या बाजूला एक कावळा या शेतामध्ये त्यांना बसलेला दिसला. या कावळ्याचं उजव्या बाजूला एका सुंदर शेतामधलं दर्शन हा एक शुभ शकुन मानला गेलेला आहे. एक आणखीन विशिष्ट दर्शन जे माझ्या देखील निज अनुभवाला, माझ्या देखील श्रद्धेला कुठेतरी अनुकूल वाटतं आणि ते म्हणजे नकुल दरसु सब काहू पावा. मुंगुसाचे दर्शन सर्वांना झालेलं आहे. मुंगूस हा तसा विरळा जमातीतला प्राणी आहे. त्याचं असलेलं हे सापांबरोबरचं वैर हे जगप्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी तर विशेष वरदायक अशा पद्धतीचा असलेला हा मुंगूस, त्याचं दर्शन देखील सर्वांना झालेलं आहे. या मुंगसाला बघितल्यानंतर सर्वजण म्हणतात, मुंगसा मुंगसा थांब, तुला रामाची शपथ. मला असं वाटतं की ही गोष्ट देखील या रामाच्या मंगलदायक वरातीमध्ये झालेल्या ह्या मुंगसाच्या दर्शनातूनच कुठेतरी लोकरीतीने आपल्यापर्यंत आलेली असावी. असा हा तिसरा शुभ शकुन होता, तो म्हणजे मुंगुसाचा. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ही वरात जात असताना अत्यंत सुंदर असा वायू तिथं वाहत होता. त्या वायूचं वर्णन गोस्वामीजी लिहितायत, सानुकूल भ त्रिविध बयारी. अत्यंत अनुकूल असा शीतल मंद आणि सुगंध देणारा हा वायू अनुकूल दिशेने वाहत होता. म्हणजे त्याच्या दिशेचा प्रवाह असा विशिष्ट होता की ज्याच्यामुळं वरातीला आपला प्रवास करताना कुठल्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते. आपण देखील बघतो आता उन्हाळ्यामध्ये कधी वावटळीचा पाऊस आला आणि जर तो वायू जोरात वाहू लागला
तर बऱ्याचदा आपल्या वाहनाला या वायूमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. परंतु ह्या वायूमध्ये जेव्हा शीतलता आहे, जेव्हा एक प्रकारचं मंद असं त्याचं चलन आहे, ज्यामध्ये त्यात एक विशिष्ट असा सुगंध भरून उरलेला आहे, तेव्हा हा वायू हा सर्वांना अत्यंत मंगलकारी वाटतो. अशा या मंगलमय वायूचं वहन हा चौथा शुभ शकून होता. वरात पुढं पुढं जातीये आणि एक एक शकून जणू काही सिद्ध होण्याच्या दृष्टीने तिथं येऊन उभा राहतोय. थोड्या वेळाने ते बघतायत की श्रेष्ठ सौभाग्यवती स्त्रिया जलाने भरलेले घडे डोक्यावरती घेऊन, तसेच कडेला बालकाला घेऊन समोरून येत आहेत. मुख्यतः स्त्री, त्यातून सौभाग्यवती, डोक्यावरती पाण्याने भरलेला घडा आणि आपल्या पोटाशी म्हणा किंवा हाताला धरलेलं बालक म्हणा, हे तिच्या संपूर्ण गृहस्थीचं समाधान आहे. अशा रीतीने सौभाग्य, समृद्धता आणि तिच्या जीवनातलं समाधान या सगळ्यांना एकत्रित घेऊन येणारी ही स्त्री, ह्याचं दर्शन वरातीला झालेलं आहे. गोस्वामीजी लिहित आहेत की वरातीला कोल्हा दिसतोय आणि तो कोल्हा पुन्हा पुन्हा मागं फिरून या वरातीकडे पाहतोय. थोडं पुढे जातायत आणि बघतायत तर गायी त्यांच्या समोरच वासरांना दूध पाजत असलेल्या त्यांना दिसत आहेत. हा देखील एक शुभ शकून माझ्या अंतस्थ वृत्तींना समाधान देतो की एखादी गाय आपल्या वासराला अत्यंत प्रेमपूर्वक जेव्हा दूध पाजत असते, तेव्हा त्याचं दर्शन हे आपल्या मनाला विलक्षण समाधान देऊन जातं. ती ज्या पद्धतीने त्याला चाटत असते, ज्या पद्धतीने तिचं ममत्व तिच्या या पाडसावरती ती व्यक्त करत असते, तिचं वासरू देखील कशा पद्धतीने आपल्या आईला झोंबत असतं, या सर्व गोष्टी मनाला अतीव समाधान देणाऱ्या असतात. पुढचा शकून वरातीला दिसतोय तो म्हणजे हरणांचा कळप डाव्या बाजूने फिरत फिरत उजव्या बाजूला जात आहे. रस्ता जणू काही एक प्रकारे पार करत आहे. इथं गोस्वामीजींनी केवळ एक हरिण लिहिलेलं नाही, मृगमाला फिरी दाहिनी आई, मंगल गण जनु दीन ही देखाय. हरणांचा कळप फिरत फिरत उजव्या बाजूला जातोय, जणू काही सर्व मांगल्याची चिन्ह इथं दिसू लागलेली आहेत. आणखीन एक शुभ शकून म्हणजे जी लाल घार असते, जिला क्षेमकरी म्हटलं जातं, अशी ही पांढऱ्या मस्तकाची आणि एक प्रकारे लाल रंगाची ही घार, ही विशेष रूपाने क्षेम कल्याण म्हणत आकाशामध्ये विहार करत आहे. तिला नावच क्षेमकरी दिलेलं आहे, कारण ती सगळ्यांचं क्षेम कल्याण याच जणू काही कृपाछत्र या आसमंतामधून आपल्यावरती धरत असते. अशा या क्षेमकरी पांढऱ्या मस्तकवाली घारीचं विशेष रूपाने दर्शन वरातीला झालेलं आहे. वरातीमध्ये आणखीन एक शुभ शकून घडतोय आणि तो म्हणजे साळुंकी डावीकडं त्यांना सुंदर अशा झाडावरती बसलेली दिसतेय. असं या साळुंकीचं दर्शन वरातीला झालंय. आणि शेवटची दोन दर्शनं गोस्वामीजी लिहित आहेत की सन्मुख आयहु दधी अरुमीना, दही आणि मासोळी घेऊन येणारी लोक एकत्रितपणे ही गोस्वामीजींना दिसलेली आहेत. आणि शेवटचा शुभ शकून म्हणजे कर पुस्तक दुई बिप्र प्रवीणा, हातामध्ये पुस्तक घेऊन विद्वान ब्राह्मण चालत येताना दिसत आहेत. ब्राह्मण कुळाचं दर्शन, त्यामध्ये विद्वान आणि त्यामध्ये ज्ञानार्जन करण्याची इच्छा घेऊन हातामध्ये पुस्तक घेत वेद चर्चा करत मग्न असलेल्या या ब्राह्मणांचं दर्शन, हा देखील एक अत्यंत शुभ शकून आहे. अशा रीतीने गोस्वामीजींनी या 12 शुभ शकुनांचं दर्शन आपल्याला या वरातीला जे झालेलं आहे ते या चौपायांच्या आधाराने सांगितलं. आता इथं महत्वाचा मुद्दा आहे. शुभ शकून ही गोष्ट मनुष्याच्या वैयक्तिक विश्वासाची आहे. आपण म्हणाल की अरे ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत,
या आमच्या मनाला काही पटत नाहीत, हरकत नाही, आपल्याला स्वातंत्र्यता आहे. त्या गोष्टींना आपण स्वीकारावं किंवा न स्वीकारावं याचं पूर्ण स्वातंत्र्य गोस्वामीजी तुम्हाला देखील देत आहेत. परंतु इथं काही गोष्टींचा विचार हा भावार्थाने केला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी या मंगल वरातीच्यासाठी स्वाभाविकपणे आजूबाजूला घडत होत्या. कदाचित वरातीमध्येच एवढी प्रसन्नता आहे, एवढं मांगल्य आहे की त्या वरातीला अजूनही वेगळ्या शकुनांची कुठलीही गरज नव्हती. कारण वरात ही संपूर्णपणे प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये होती. तिला आणखीन आता विशेष आनंद घेण्यासाठी बाह्य कुठल्या शकुनांची गरज नव्हती. मला संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण येते की ज्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, अवघा तो शकुन हृदयी देवाचे स्मरण. तुमच्या अंतरंगामध्ये जर भगवंताचं चिंतन असेल, भगवंताचं स्मरण असेल, तर तो अवघा तो शकुन, सर्व गोष्टी या तुमच्यासाठी शुभ शकुनच ठरतात. तुम्हाला आणखीन मांगल्य, आणखीन प्रसन्नता बाहेरून कुठूनही आणावी लागत नाही. आणि ही वरात जी संपूर्णपणे राम आणि सीतेच्या स्मरणामध्ये आनंदोत्सव, मंगलोत्सव साजरा करत चाललेली आहे, तिला या शुभशकुनांच्या आधाराने आणखीन मांगल्याची गरज नव्हती. परंतु मला निश्चितपणे खात्री आहे की या घटनांचं जे दर्शन वरातीला झालेलं आहे, त्याचप्रमाणे या घटनांनी देखील वरातीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि या वरातीला या घटनांनी पाहिलं आणि त्यांना प्रसाद रूपाने या वरातीने मांगल्य प्रदान केलेलं आहे बघा. आणि त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये या मांगल्याचा प्रसाद म्हणून ह्या गोष्टींना एक शुभ शकून असं स्थान लोकरीतीने प्राप्त झालेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये अंतरंगामध्ये प्रसन्नता आहे, ज्याच्या जीवनामध्ये तो आनंदाने तृप्त आहे, त्यालाच विशेषत्वाने ह्या गोष्टींना एका शुभशकुनाच्या आधाराने पाहताना आपल्या हृदयस्थ असलेल्या राम सीताचीच आठवण येणार. कारण की या प्रभू रामचंद्रांच्या आणि या सीताजींच्या या विवाहाचा हा मंगलोत्सव, हा आनंदोत्सव, ही प्रसन्नता ज्याच्या हृदयामध्ये भरलेली आहे, त्याला या शुभशकुनांमध्ये देखील जणू काही आपला रामच आपल्याला साथ घालत आहे, अशी एक विलक्षण जाणीव त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणार. आपण म्हणाल की अहो असे शकून होऊनही जरी आमच्या जीवनामधली परिस्थिती, घडामोडी जर बदलत नसतील तर, सज्जन हो, एखाद्याला आजारपण आलं, कदाचित पैसा अडका नसेल जवळ, कदाचित मुलं बाळ नीट विचारत नसतील, परंतु त्याची अत्यंत प्रेमळ पत्नी ही त्याच्याजवळ दिवस रात्र सेवा करत असेल, तर तो जसा त्या गोष्टीचा एक आधार मानून आपल्या दुःखाला सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये या सर्व प्रारब्धवश घडणाऱ्या घटना आहेत. या सर्व घडामोडी या आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोगाव्याच लागणार. अहो असा विचार करा, ही मंगलमय वरात असूनही प्रभू रामचंद्र आणि सीताजींना वनवासात जावं लागलंच ना. म्हणजे घडणाऱ्या घटना या घडणारच आहेत, परंतु केवळ आम्हाला या शुभशकुनांच्या आधाराने माझा संगाती माझ्या बरोबर आहे, हे जणू काही तुकाराम महाराजांच्या या अभंगातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुकाराम महाराज जे अवघा हा शकून हृदयी देवाचे चिंतन म्हणतायत, त्यांच्या जीवनात तर जणू काही अत्यंत दुःखद घटनांचीच एक प्रकारे अनुक्रमणिका आपल्याला दिसते. तरी देखील अंतरंगाची प्रसन्नता तर माझ्या तुकाराम महाराजांची बघा. किशोरीता यामुणकरांचा अत्यंत सुंदर हा अभंग. पत्नी अन्न अन्न करत जातीये,
मुलं जात आहेत, 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आहे, तरी देखील माझे तुकाराम महाराज काय म्हणतायत? वा वा. तुकाराम महाराज हे खरे वैश्य आहेत बघा, वाणी आहेत. लाभाविण काय मग, सर्व काही लाभच आहे. भगवत चिंतन हाच खरा लाभ आहे. छंद हरि जाना छंद हरि जाना छंद हरि जाना शुचिर्भूत सदा वाचा शुचिर्भूत सदा वाचा अवघातो शकुन हृदयी देवाचे चिंतन अवघातो शकुन हृदयी भगवंताच्या नामामध्ये पडून राहिलं असता जे काही घडेल ते त्याच्या इच्छेनेच घडेल आणि ते माझ्या अंतिम कल्याणाचंच घडेल, हाच विश्वास आहे. महाराज अवघातो शकुन हृदयी देवाचे चिंतन अवघातो शकुन हृदयी देवाचे चिंतन अवघातो शकुन हृदयी देवाचे चिंतन. तुकाराम महाराजांच्या या अभंगावरून सज्जन हो, जीवनामध्ये शकुनांच्या आधाराने मांगल्य शोधण्याच्या ऐवजी ते शकुन म्हणजे मला एक रामस्मरणाचं साधन आहे. आणि या सर्व घटनांमध्ये, आयुष्याच्या या सर्व प्रारब्धाच्या भोगांमध्ये माझ्या रामाचं माझ्यावरती प्रेम आहे, तो माझा खरा सांगाती आहे, हे जणू काही हे शुभ शकुन मला वारंवार सांगत आहेत. अशा भूमिकेतून आपण या शुभ शकुनांचा विचार करूयात. आणि हो, आता जेव्हा जेव्हा या अशा गोष्टी तुमच्या निदर्शनाला येतील तेव्हा तेव्हा माझ्या राम सीतेच्या या मंगलमय वरातीची आपण आठवण आपल्या हृदयात ठेवावी आणि आपल्या जीवनात ही प्रसन्नता अनुभवावी. हेच गोस्वामीजींच्या या सर्व चौपायांचं सार आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.